सुरेश धस यांनी एक मोठं विधान केलंय। एकनाथ शिंदे यांच्या बाणाला भाजपमुळे मतदान झाल्याचं मोठं विधान सुरेश धस यांनी केलंय। तसंच अजित पवारांचं घड्याळ सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी निवडून दिल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय। भाजपकडे पाहून लोकांनी घड्याळ आणि बाणाला मतदान केल्याचं धस यांचं म्हणणं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघून आमच्या लोकांनी घड्याळाला मतं दिली, नाही तर त्यांना मतं दिली असती का, असा सवालही सुरेश धस यांनी उपस्थित केला। आमदार सुरेश धस यांनी धाराशिवमधल्या परंडा इथल्या कार्यक्रमात महायुतीच्या विधानसभा विजयाचं हे गणित मांडलंय। देवेंद्र फडणवीस एक चेहरा आहे, इमानदार आहे, याच्याकडे महाराष्ट्र दिला पाहिजे या प्रमुख मागणीमुळे म्हणजे प्रमुख भावनेतून लोकांनी आमच्या बरोबर घड्याळ निवडून दिलं, आमच्या बरोबर बाण हल्ला, अजिबात मागे पुढे बघायचं नाही। बाणाला घड्याळाला आमच्या लोकांनी मत देऊ शकतात का? तरी हल्ले ना, या तऱ्हेने हल्ले, घड्याळ तर भाजपमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला मतदान झालं असं सुरेश धस यांचं म्हणणं आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्याबरोबर आहेत सूरज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते। सूरजजी, आत्ताच आपण सुरेश धस यांची प्रतिक्रिया ऐकली असेल। त्यांनी असं म्हटलंय की भाजपकडे बघून राष्ट्रवादीच्या घड्याळाला मतं पडलेली आहेत आणि म्हणून राष्ट्रवादीचे आमदार निवडून आलेत आणि त्याला भाजपकडेच बघून हे मतदान झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही भाजप आणि शिवसेना ही महायुतीमध्ये एकत्रित निवडणुका लढलो। एकमेकाच्या मतदारांनी राष्ट्रवादीच्या लोकांनी पहिल्यांदाच म्हणजे कमळाला मतदान केलेले असं सुरेशांना ज्या ह्याच्यातून बोलले ते फर्स्ट टाइम असं झालं की एकमेकाच्या सहाय्यामुळे एकमेकाचे आमदार निवडून आले आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदतीमुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हे भारतीय जनता पार्टी, शिवसेना या मित्र पक्षामुळे निवडून आले, त्याच्यात कुठेही आम्ही नाकारत नाही। परंतु आपण जे काही बोलतोय ते कुठल्या भावनेने बोलतोय हे महत्वाचं आहे। आपण बोलत असताना मन मोठं ठेवलं पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक वेगळी ओळख या राज्यामध्ये आहे। अजितदादाच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना अनेक लोक असे आहेत की ते त्या मतदारसंघामध्ये आपलं अनेक वर्षापासूनचं मताधिक्य मिळवून राहतात। त्याच्यामुळे बोलत असताना थोडं काळजी घ्यावी, एवढंच माझं म्हणणं आहे। अगदी सार्वजनिक व्यासपीठावर ते बोलताना असं म्हटलेले आहेत आणि त्यामुळे काय आपण आता या वक्तव्याचं नेमकी या वक्तव्यानंतर आपली भूमिका मांडली आहे, मात्र या संदर्भात त्यांच्यापर्यंत आपण कशी हे सगळी आपली मांडणी करणार आहात? त्यांनी बोलत असताना सार्वजनिक ठिकाणी आपल्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये दरी निर्माण होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे। कारण ती वक्तव्य कुठल्या उद्देशाने बोलले ते तेच सांगू शकतात। परंतु आम्ही कधीही नाकारलेलं नाही की एकमेकाची मदत एकमेकाला झालेली नाही। भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक आहेत ते सार्वजनिक ठिकाणी म्हणत असतात की आम्हाला राष्ट्रवादीची मदत झाली, त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादीमुळे आमचं मताधिक्य वाढलं, पण ते एक चांगल्या भावनेनं, आता कुठल्या भावनेनं बोलले ते तेच सांगू शकतात। परंतु सार्वजनिक ठिकाणी बोलत असताना त्यांनी काही गोष्टीचं तारतम्य बाळगावं एवढीच अपेक्षा आहे। ठीक, धन्यवाद। आपण बोललात। सूरज चव्हाण राष्ट्रवादीचे प्रवक्ते आपल्या बरोबर होते आणि एकंदरीतच अरुण सावंत शिवसेना नेते आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भात आणखी तपशीलवार प्रतिक्रिया जाणून घेऊया। अरुणजी, आपण ऐकलं असेल सुरेश धस काय म्हणाले। सुरेश धसांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेच्या बाणाला जी काही मतं मिळाली आणि राष्ट्रवादीच्या घड्याळाला मतं मिळाली ती केवळ देवेंद्र फडणवीसांकडे बघून मिळाली असं त्यांनी मत मांडलेलं आहे आणि एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या व्यासपीठावर त्यांनी हे मत मांडलंय। पहा, सुरेश धस काय म्हणतात सध्या या गोष्टीला मी जास्त काही महत्व देत नाही किंवा या महाराष्ट्रातील जनता सुद्धा महत्व देत नाही। कारण महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे की गेल्या 3 वर्षांमध्ये या राज्यामध्ये जनतेसाठी कोणी प्रगतीची कामं केलीत, विकासाची कामं केली, कोण स्वतःच्या पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रातली गल्ली गल्ली फिरत होता हे जनता जाणते। त्या सुरेश धस सारख्यांनी जी काही चापलुसी करायची असेल आपल्या नेत्याची ती करत राहावी, त्याच्याबद्दल आमचं काही ऑब्जेक्शन नाही। परंतु महाराष्ट्राची जनतेच्या मनामध्ये जे काही आहे अख्खा महाराष्ट्र आणि सर्व पक्ष जाणतायत, तेव्हा बाणाला किंवा घड्याळाला जी काही मतं मिळाली
ती त्या पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या कामगिरीची मतं आहेत, ना काही सुरेश धस सांगत आहेत त्यांची आहेत, हे माझं स्पष्टपणे सांगणे. आणि सुरेश धस यांनी सध्या हे जे काही विचित्र सध्या जे काही हे करत आहेत वेगवेगळ्या विषयावरती, ते थांबवावं. आता कुठला तरी एक विषय धरून त्यांनी बोलावं आणि आमच्या शिवसेनेबद्दल तर त्यांनी मुळीच बोलू नये, हे माझं त्यांना स्पष्टपणे सांगणं असेल. मग आपणास आठवत असेल की काही महिन्यांपूर्वी खुद्द देवेंद्र फडणवीसजी यांनी सांगितलं होतं की काही पक्षाच्या नेत्यांना एक खाज सुटलेली असते, तेव्हा ते काही वाटेल तशी वक्तव्य करत असतात. त्यातीलच हा सुरेश धस यांचा प्रकार असावा असं मला वाटत आहे. आपल्या नेत्यांची चापलुसी त्यांनी करत राहावी असं तुमचं म्हणणं आहे, असं तुम्ही आता बोलताना म्हटलात. म्हणजे काय, कोणाकडे आपल्याला नेमके निर्देश करायचे आहेत? नाही, ज्याला कळायचं त्याला कळलेलं आहे. माझा इशारा कोणाकडे आहे तो, तेव्हा परत वेगळं सांगायची काही गरज नाही. महाराष्ट्राला ते कळलंय की मी कोणाकडे बोट दाखवता येते. ठीक. आपली प्रतिक्रिया लक्षात आली. शिवसेनेचे नेते आपल्या बरोबर होते. तर भाजपमुळे सेना आणि एनसीपीला मतदान झाल्याचं सुरेश धस यांनी विधान केलंय आणि त्यामुळे आता महायुतीत वादाची चिन्ह आहेत. आपण दोन नेत्यांच्या सध्या प्रतिक्रिया बघितल्या. यामध्ये सूरज चव्हाण राष्ट्रवादीचे नेते आपल्याबरोबर बोलत होते आणि एकंदरीतच अशा प्रकारे एखाद्या व्यासपीठावर जाहीररित्या बोलताना असं वक्तव्य करणं, यापेक्षा महायुती एकत्रित लढलेली आहे आणि हे सगळं यश हे महायुतीचं एकत्रित यश आहे असं त्यांनी म्हटलंय.